वरती नाहीत. पहिला चेंडू धावची संधी डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न पंचांकडे धाव मागेला पण नेमा बॉयज या संघाचा श्री गणेश होतोय एकेरी धावेने. चला एक चेंडू आणि एक धाव. ओ चला मैदानाच्या आतमध्ये रोहित जयस्वाल आणि राहुलची जोडी नेमा बॉयज यांची सलामीची जोडी आणि दोन चेंडू दोन आणि पहिला षटकाचा अनावारीच्या षटकाला कॉल दिला. चला 3 चेंडू आणि 3 धावा झालेल्या आहेत. सर्रे आणि चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल करताना धावसंख्येचा विचार केला 4. एमसीसी जेवून आले का? एमसीसी संघ जेवून आले का राईस? 4 चेंडू 4 धावा. टॅपचा सहारा धावची संधी सुरेख थ्रो होता. अलेक्सचा भाऊ आहे वाटते. शेवटचा चेंडू मार्ग असता धावसंख्येचा विचार केला तर 5. या अनामाळीच्या षटकांमध्ये एकही चौकार अजून आला नाहीये. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या धावून आहे ती बॉयज इट इज बॉल टू बॉल 6. घेऊ एक छोटा ब्रेक दीर्घ डीजेला संधी. जय हिंद दोस्तों. बंगाल की शक्ल के तेरे बाप को भूल गया क्या? चला गोलंदाजी मारत एक अष्टपैलू खेळाडू आकाश घरात आलेला आहे. त्याच्या प्रत्येक विकेट साठी सुजितदादा केसरी यांच्याकडून 500 रुपये. चला म्हणजे 6 चेंडू हाताळणार आहे ना त्या 6 चेंडूतला कोणता एक चेंडू 500चा ठरेल. धावसंख्या आहे बॉल टू बॉल 6 आणि पहिला चेंडू नो +1. हाताला थंडी आलेली आहे कुठेतरी. आता जसं वातावरण सुद्धा चेंज झाले आहे ना तर थंडी आणि मॅच मध्ये गरमागरमी आहे पण आकाश जिगर यांची बॉडी अजून कुठे गरम नाही. जरा वॉर्मअप नाही केला ना. धावसंख्या आहे ती 8 धावा. सरक गोलंदाजाला सुद्धा कन्फ्युज करून टाकलं डीजे रोहितने. मोठा वडगा आणि एक मोठा आदरा. मोठा गाडी वाद करतो आकाश गरज. 500 रुपयाचा मानकरी ठरतोय. फ्री होता हे फक्त प्रेक्षकांचा जल्लोष बघायला प्रयत्न केलेला. चला कोणी या सामन्यात लगातार 3 चौकार मारले तर रुपेश जाधव यांच्याकडून 500 रुपये. तो फ्री हिट होता ना. त्या फ्री हिट वरती गडी वाद जायला तर बघत होतो की गोल्डकच्या विकेट साठी किती जल्लोष होता ग्राउंड मध्ये. जल्लोष नव्हता म्हणजे प्रेक्षकांना माहित होता फ्री हिट होता का. धावसंख्या 2 चेंडू 9. रोहित जयस्वाल एक महत्वाचा गोल्डक नावाने नावाजलेला फलंदाज आणि त्याच्यासोबत साथ देतोय राहुल. धावसंख्या झाली होती 2 चेंडू 9. मोठा वळगा घेण्याचा प्रयत्न एकेरी धाव्याने संतोष. बाबू सांगतोय थ्रो करायचा होता जोरात. 3 चेंडू 10. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न. राजूची संधी. गुड रनिंग मिळून डायरेक्ट पंचांचं बोट हवेत. सॉफ्ट सिग्नल आउट दिला ना. सॉरी बॅट्समॅन रिव्ह्यू आहे का? अच्छा बॅट्समॅन रिव्ह्यू आहे. एक मोठा आदरा नेमाबाईच्या संघाला रोहित जयस्वाल. जसं इकडून नयनदादांनी बोर्ड वरती केलं ना तसं मितू खुश झाला. मितूला सुद्धा माहिती आहे महत्वाचा आदरा. सगळ्यात पहिली नजर
मी तुझी आमच्याकडे आलेली आणि 4 चेंडू 10 धावा कुठेतरी नेमाबाईचा संघ आता आतिषबाजी दिसेल का चौकारचे कारण की एक मोठा आदरा रोहित जयस्वाल तंबूच्या दिशेने जाताना दिसला. फुलटा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न एकेरी धाव्याने संतोष धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 11. सुंदर दुसऱ्या षटकाची समाप्ती धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या बॉल टू बॉल 12. घेऊया एक छोटासा ब्रेक ऐकूया एक संगीत. उलटा चेंडू गेला सीमारेषा बाट टकाटक चौकार. कमान डीजे धावसंख्येचा विचार केला तर 1 चेंडू आणि 16 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बॉल पकडण्याच्या आधीच फेकण्याचा प्रयत्न झालाय हे नाही चालत. धावसंख्या जाऊन पोहोचलेली 17. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न धावचीची संधी सुरेख काय थ्रो आहे ही ज्याला ट्रेन आहे ही थांबत नाही ट्रेन कुठे डोंगरवाड्यातून गाडी निघाली ना तेव्हा आवटी आडी देऊनच थांबली ती आता डायरेक्ट. 3 चेंडू आणि 18 धावा 3 चेंडू 18 धावा. एक मोठा षटकावर हे षटक जाईल का सुरेख गोलंदाजी यष्टीरक्षक मितेश पाटील चुकी करताना देतोय चुकीचे रूपांतर होते 22 रूपात धावसंख्या ऍड होताना धावसंख्या जाऊन पोहोचली 19. चार चेंडू 19 धावा. चला मितेश पाटील चुकी करतोय एक स्माइल सुद्धा देतोय. सुरेख फटका चेंडू ट्रॅव्हल करतोय जरा सीमारेषा पार. कमान डीजे 23. थँक्यू डीजे 23 धावा 23 रन ऑन बोर्ड. शेवटचा चेंडू मार्ग असतात 23 धावा. पुन्हा एकदा गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न वरच्या हँडवर थ्रू आणि मितू कडे थ्रो केला तर कुठेतरी वळतात. चला हे शेवटचा षटक या नावारीचे षटक या नावारी षटकाचा 6 चेंडू या 6 चेंडूचा एक चेंडू महत्वाचा आहे. प्रत्येक चौकाराला बल्ली नाना निवार कारगिल नगर जे विभागातील रहिवासी यांच्याकडून 100 रुपये आणि लगातार 3 चौकार नेमाबाजी या संघाकडून या संघाचा कोणत्या खेळाडू मारले ना तर बल्लीजी यांच्याकडून 500 रुपये. म्हणजे बघा एक चौकार 100 आणि लगातार 3 500. चला जे खास आकर्षण आहे ना
या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज ती स्मार्ट टीम मंचाकडे आले. आपण बघू शकता मोठा फरक केल्याचा प्रयत्न, अच्छी संधी. त्या स्मार्ट टीव्हीच्या रेस मध्ये ना बरेचसे खेळाडू आहेत. मॅन ऑफ द सिरीज स्मार्ट टीव्ही कोण खेळाडू ISPL ची स्पर्धा त्या स्मार्ट टीव्हीवर घरी नेऊन बघणार आहे. घरचे सुद्धा धावसंख्या झाली आधी 25. मोठा बडगा चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारेषा पार. फुल टायमिंग होता टायमिंगचा पुरेपूर फायदा. कम ऑन डीजे. 29. थँक्यू डीजे. चला 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 100 रुपयाचा मानकरी ठरलाय. समीर 100 रुपयाचा मानकरी ठरलाय. प्रत्येक चौकारासाठी बल्लीजी यांच्याकडून 100 आणि लगातार 3 चौकारासाठी 500. आदित्य राव यांच्याकडून लगातार 3 चौकारासाठी 1000. संजय जाधव यांच्याकडून लगातार 3 चौकारासाठी 500. सोहम गावड यांच्याकडून सुद्धा लगातार 3 चौकारासाठी 500. आता सध्या मानकरी ठरलाय ते 100 रुपयाचा. 29 रन आउट बोर्ड. लगातार आता शेवटचे 4 चेंडू आहे. या शेवटच्या 4 चेंडूवरती चौकार आला तर रुपेश जाधव यांच्याकडून 500 आणि 1 चौकार बल्लीजी यांच्याकडून 100 रुपये. 3 चेंडू 30 धावा. एकेरी धावेने संतुष्ट. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झालेली आहे 4 चेंडू 31. 31 रन ऑन बोर्ड. बॅट का किनारा आणि चेंडू लॉंग स्टॉप दिशेने ट्रॅव्हल करताना मिदू राहतो सावकाश. काला पडदा आहे. घुसू बिसू नको. अटकला तर काय करायचं. 5 चेंडू 32 धावा. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंगचा मार्गस्थ. धावसंख्या झालेली आहे 32. चला पहिल्या इनिंगची समाप्ती. संपली. चला प्रेक्षकांना एक मनोरंजन टॉस का बॉक्स मध्ये. चला मी आकाशदा श्रेयस दोन्ही बालालाच बघायचं जरा. आता डान्स लागणार आहे. जरा मनोरंजनचा कार्यक्रम कसा डोक्यातला तुमच्या जरा प्रेशर रिलीज होईल. टार्गेट आहे कांदा लावायचा आहे. 34 चं टार्गेट आहे. डान्स बघून घ्या. एक प्रेशर रिलीज करा. कहे मुझे शैतान का साला लुटो चलता हूँ मला. चला राजू यासाठी
पारितोषिक आले आहे. जो आता राजूने डान्स केला तर मारुती याच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे राजूभाईला. अभिनंदन राजूभाई. डिक्लर आता काय झालं माहिती आहे का? नेमा बॉयज आणि ओम भरत विनायक ही एक मोठी लढत आहे. आता 3-1 ची मॅच. मोठा फरक घेण्याचा प्रयत्न. चेंडूने मध्ये दोन चौडाई घेतली. ओके चला प्रत्येक विकेट साठी बल्लीदा यांच्याकडून 100 आणि हॅट्रिक विकेट साठी नेमा बॉयज या संघाला बल्लीदा यांच्याकडून 500 रुपये लागले. आणि एक बॅट ठरवली चॅम्पियनची जर का कोणाला मिळाली असेल तर MCC 4 चेंडू 2 आणि आता काय पंचा निर्धाव चेंडू. आता सामना फिरतोय. नेमा बॉयज संघ आणि वरद विनायक संघ. निर्धाव चेंडूची सांगता 5 चेंडू 2 धावा. मोठा वर्ग गेला इंटू ढकललाय. सुरेख क्षेत्ररक्षण. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या आहे ती 3. चला 18-31 ची मॅच आहे. आणि चेंडू 31 धावा. गोलंदाजी मार विचार केला तर समीर. आणि हे षटक पॉवर प्लेच्या षटकासाठी कॉल दिले आहे. पॉवर प्लेच्या षटकाला कॉल दिलेला आहे. चला प्रत्येक विकेट साठी बल्लीज यांच्याकडून 100 आणि विकेट हॅट्रिक काढली जर नेमा बॉयजचा गोलंदाजांनी तर 500 रुपये लागलेले आहेत. चला थोडी घाई करायची आहे बघा. चला थोडी घाई करायची आहे. आयटमला GST लागली ना तर परवडते. पण क्रिकेटच्या मॅच मध्ये पेनल्टी लागली ना तर ती परवडणार नाही. म्हणून सांगतो थोडी घाई करा. आता आयटम म्हणजे तुम्हाला वाटलं असेल ते नाही. आयटम म्हणजे एखादी वस्तू. त्याला आयटम बोलतात इंग्लिश मध्ये. आणि बैट का किनारा और विकेट कीपर का यहाँ पे सहारा मिलता तो कुछ तो घटता अघटित घडता वरद विनायक या संघासाठी धावसंख्या आहे ती 4. एक चेंडू 4 धावा. त्याला जागा द्यायची थोडी जायला. चला आता जे 5 दिवस मार्केट नाही बघितलं ना ते मार्केट उघडले डायरेक्ट. जे 5 दिवस प्रेक्षकांना बघायलाच नसेल मिळालं असं कुठेतरी मार्केट उघडले. मोठा फरक केला तेवढे इंटू द गॅप. चेंडू जातो सीमारेषा पार. थांबायचं आहे आता कारण की भावेश दादा मात्रे याच्याकडून प्रत्येक चौकाराला
1000 होते आणि 1000 रुपयाचा मानकरी ठरते. त्याचप्रमाणे सुजित केसरी साहेब यांच्याकडून सुद्धा प्रत्येक चौकाराला 500 तब्बल हा एक चौकार 1500 रुपये. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. चला धावसंख्येचा विचार केला ना, धावसंख्या झालेल्या 2 चेंडू आणि हा एक चौका 1500 रुपये. प्रत्येक चौकाराला भावेश म्हात्रे साहेब यांच्याकडून 1000, सुजित केसरी साहेब यांच्याकडून 500. आणि आता काय प्रेशर अँड प्रेशर. पंच अतिरिक्तचा इशारा करून दाखवताना धावसंख्या धावून पुजलेली आहे ती 9 धावा. चला 2 चेंडू 9 धावा. पुन्हा एकदा टकाटक चौकार. पुन्हा एकदा आणि गाडी बाद होताना एक मोठा आदरा. फक्त 1000 रुपये येणार, कारण की एका चौकाराला भावेश म्हात्रे साहेब यांच्याकडून 1000 रुपये प्रत्येक चौकाराला लागले होते. आणि मोठा आदरा आकाश करत तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय. कमांड डीजे. तीन चेंडू 9 धावा. आता सामना रंगलाय. अलेक्स आलाय आकाश गरज यांची जागा घ्यायला. टॅपचा सहारा एकेरी धाव्याने. आणि चला ज्याने विकेट घेतला ना तो बल्लीजी यांच्याकडून 100 रुपयाचा मानकरी ठरेल, कारण की प्रत्येक विकेटसाठी बल्लीजी यांच्याकडून 100 रुपये लागलेले. तर 100 रुपयाचा मानकरी ठरणार आहे समीर. सामना झाले. ज्यांनी पारितोषिक लावलेले आहे त्यांनी कृपया करून पारितोषिक समालोचन कक्षाकडे जमा करायचे. चला गोलंदाज सायकेनवरती श्रेयस आलेला 4 चेंडू 10 धावा. चला आता अलेक्सनी ना त्याची आक्रमक खेळीची बॅट घेतलेली वाटते. फुलटा चेंडू आणि श्रेयस तंबूच्या दिशेने एक मोठा आदरा. कमॉन डीजे षटकार. चला हेमल वावसार मैदानाच्या आतमध्ये जागा घेण्यासाठी आलेले आहेत. श्रेयसची धावसंख्या झालेली आहे 10. शेटच्या दिशेने पहिला चौकार आलाय मेहमल वावसर यांच्या बॅट मधून. कमॉन डीजे. 14 धावा झाल्या. आता 12-20 ची मॅच असणार आहे. जर का अलेक्स आणि हेमल भावसर यांनी मॅच जिंकवली तर सुजित दादा केसरी यांच्याकडून 1000 रुपये लागलेले आहेत. बारा चेंडू आणि 20 एक मोठी मॅच. धावसंख्येचा विचार केला तर 14 आणि गोलंदाजी विचार केला तर एक नेहमी महत्वाचे षटक घेऊन येतो नेमाबाजी या संघाकडून एक महत्वाचा गोलंदाज सिद्धेश. चला प्रत्येक विकेट साठी 100 आणि समीर असरला कुठेतरी 200 विकेट समान करी बळलीता यांच्याकडून.
12 चेंडू आणि 20 धावा. हा सामना रंगणार आहे. एलेक्सला आता स्वतःची जिद्द काय आहे ते दाखवावं लागणार आहे. सुरेख विकेट कीपर चुकी कर देना, बैट का किनारा पर यहाँ पर विकेट कीपर का पूरेपूर सहारा नहीं मिलते हुए. चला 11-20 ची मॅच. मोठा बळगा गेला प्रयत्न. धावचीची संधी. धावचीच्या रूपात दुसरा आद्रा एलेक्स तंबूच्या दिशेने. कम ऑन डीजे. चला 10 आणि 20 ची मॅच आहे. 10-20. चांगल्या चेंडूला पूर्णपणे सन्मानपूर्ण घेऊन काढले. हेमल भावसारला माहिती आहे या गोलंदाज महत्वाचे गोलंदाजी आठवतो. हा चांगला चेंडू होता. चांगल्या चेंडूला पूर्णपणे सन्मानपूर्वक. आता 9-19 ची मॅच आहे. आता सामना रंगणार आहे. मितेश पाटील मैदानाच्या आतमध्ये आला. एक मोठा खेळाडू, क्षमता आहे, मोठे फटक्याला गावू शकतो. 9-19 ची मॅच आहे. 9-19 ची मॅच. ची मॅच आणि मोठा प्रयत्न. धावचीची संधी. मितेश गुड रनिंग बिटवीन द विकेट. आता सामना कुठेतरी दुसऱ्या दिशेने चालला. सामन्याचा विचार केला तर 7-18 ची मॅच. हा शेवटचा चेंडू खूप महत्वाचा असेल. ही 7-18 ची मॅच मध्ये ना या शेवटच्या चेंडूचा खूप बोलबाला असेल. हेमल भावसार गोलंदाजी मार होती सज्ज. जुगलबंदी आणि जुगलबंदी. मितेश पाटील आणि सिद्धेश मध्ये रंगताना. सुरेख काय फटकाय मिलेगे रंचार तो बेड़ा होगा पार. एक सुरेख क्लास फटका. कम ऑन डीजे. चला वेळेचं बंधन असतं नाही तर पॅनल्टी लागते. आता पॅनल्टीचा उल्लेख जर का इथून परत तोच डायलॉग मारला ना तर प्रेक्षक वर्ग परत चुकीचा काहीतरी अर्थ काढतील, म्हणून नको. चला मितेश पाटील 6-14 ची मॅच काढायची क्षमता तर आहे. एकदा डोंगरपाड्यात मॅच चालू होता. आरके चषक होता. आरके 11 डोंगरपाडा चषक होता ना तेव्हा मिथुनने 2 बॉल 8 ची मॅच काढलेली. क्वालिफायची 4थी मॅच होती ती. आता 6-14 मितेश पाटील क्षमता आहे. मोठा प्रकार मिरकावण्याचा प्रयत्न. आता 5-13 ची मॅच आहे. चला हेमल भावसा शाही करतोय. हेमल भाईने जर काही मॅच जिंकवली तर सुजित दादा केसरी यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक लागलेले आहे. चला बॉलिंग करताना कोणी प्रेक्षक वर्ग नका ओढू प्लीज. मना केलंय मितेशला मना केलंय. आता खांद्यावर जबाबदारून खेळायचा प्रयत्न आहे. 4-13 ची ही मॅच. कितपत जाणार ही मॅच.
मोठा फटका केला प्रयत्न. आता या चेंडूवरती रन महत्वाचा होता. आता 3-12ची ही मॅच आहे. 3-13ची आहे. 3-13 गोलंदाजी मारो विचार केला तर एक नवीन गोलंदाज दिसतोय आपल्याला. सूर्य क्षेत्ररक्षण. आता नेमाबाई संघ कुठेतरी या स्पर्धेमध्ये आपली जागा पक्की करते. चला 1-13ची मॅच आता कुठेतरी ही मॅच जाताना. सूर्य फटका चौकारांची आतिषबाजी दिसली. हार्ड लक भारत विनायक संघ अँड कॉंग्रॅच्युलेशन. नेमाबाई संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करतोय. थोडेसे कमी पडले. एक चांगली बॅटिंग हेमल भावसार यांच्या माध्यमातून देऊया एकदा. चला तिन्ही संघ यायचे जवळ देऊ एकदा डीजेला संधी. चला श्री स्पोर्ट्स वर्सेस नेमा बॉयज यांची मॅच असेल. जो संघ जिंकेल तो डायरेक्ट वरच्या दिशेने चढणार म्हणजेच फायनलला.